I am obliged. माननीय सदस्य निलेश कारवाल. स्पीकर सर, सीएम सांगून गेला की पात्रांव सगळे दिता म्हण, तेज्यान कांय उलयनाका म्हण. सो सीएमान तुका ऑलरेडी जे आमी उलयता ते दी म्हटलां. सो फाल्यां तूं दिना जाल्यार आमी तुका धरतले हें सांगपाक उबो रावला. आतां स्पीकर सर, आमचो एग्रीकल्चर मिनिस्टर म्हाका दिसता सिनियर आमचो कलीग आनी खूब वर्सां सिनियर, आमचे परस सिनियर. आमी ताका पळयताले, तो चीफ मिनिस्टर जाला आनी खुबशे गोश्टी पळयल्या. आमी तेन्ना दुदाचे भुरगे म्हणटाले ते भशेन. आतां तेजे वांगडा काम करपाक आमकां बरें दिसता. आनी पूण दिसता म्हूण तशें आसना, आसता तशें दिसना हें सांगपाक उबो रावला. स्पीकर सर, स्पीकर सर, एग्रीकल्चरान तुमी पळोवपाक गेल्यार गव्हर्मेंट इतले सबसिडी दिता. हांव सांगता सर, पॅडी सीड्स हाडपाक दिता, प्लाविंग करपाक दिता, फर्टिलायझर दिता, मागीर तुजें मॅकॅनिकल ट्रान्सपोर्टेशन दिता, मागीर विडिंगाक दिता, मागीर हार्वेस्टिंग दिता, मागीर सपोर्ट प्रायज दिता. स्पीकर सर, तर आसतना आमी पळयता की जाणटेले शेत रोयताले ते बंद जाले खूब कडेन, पॅडी स्पेशली. बाकीचे फ्रूट जे आसा आमचे हॉर्टिकल्चर ते वाडल्या. हॉर्टिकल्चर क्रॉप जशे कोकोनट वा बाकीचे म्हणजे वेजिटेबल्स हे सगळे वाडटा. आतां म्हजें एक सजेशन आहा ऑनरेबल मिनिस्टराक की आमी इन्स्टेड ऑफ गिविंग सो मेनी थिंग्स ज्यो पर एकर पर हेक्टर ताका डायरेक्ट एक स्कीम दिया. म्हणजे कितें, आतां कॉस्ट जर आमकां 10,000 रुपया पडटा, एक्चुअल कॉस्ट काडपाक जाय, ताचो 50% सबसिडी तुमी दिवन चालू करून पळया की लोक करतले वा ना. कित्याक आज तुमी इतले करता, तूं पळोवपाक गेल्यार पॅडीचे जे तुका हांवें क्वेश्चन मागले, कितले जाणां घेतले, कोण आसचे ना व्हडलेशे पॅडी सिडा खातीर. सो एक कॉम्प्रिहेन्सीव पॉलिसी बाकीचे सगळे बंद करून एक सिंगल पॉलिसी जी केली, पर एकर व पर हेक्टर हे पयशे आमी तुमी डिटर्मीन करा. रोवपाक 10,000 रुपया लागतले, तितले 5,000 गव्हर्मेंट दितलो, जाल्यार खंय तरी चेंज जातले अशें म्हाका दिसता आनी तुमी करचे अशी विनंती करता. ड्रॉप ऑल द अदर थिंग्स एज पर क्रॉप अशें केलें न्ही. आमचें एग्रीकल्चर जें आसा, जी पाडंग शेती जी आमचे स्पेशली मतदारसंघान आमकां एक्चुली 2 टायम रोवपाक मेळटा, पूण लोक बिकॉज द कॉस्ट ऑफ हें इतलें वाडला तें करूंक मेळना. दुसरी गोश्ट स्पीकर सर, आमी म्हणटा पीएम किसानाचे जे आमकां पयशे मेळटा तांकां फक्त ऑक्युपंटाक मेळटा आनी आमचे जर सगळे पळोवपाक गेल्यार सगळे टॅनंट आसा. तुमकां खबर आहा, कायदो तुवेंच केल्लो, सो तांकां ते पयशे मेळना. सो म्हाका दिसता सरकारान आमच्या सेंट्रल सरकाराक गोंयचे खातीर एक्झॅम्शन मागपाक जाय. आज पळयता म्हाका म्हाज्या अंदाजान, तुका खबर आसतलें, म्हाका दिसता आख्ख्या गोंयान हे जे आसा 2,000 फार्मर हे पयशे घेता दिसता म्हाका. स्पीकर सर, 2,000 फार्मर, आमचे फार्मर कितले आसा? सो वॉट इज द रिजन ते घेयना हेजेर लक्ष घालून सीएमा कडेन बसून जे गोंयचो जो 114 स्ट्रक्चर आसा दुसरे भाशेन आसा म्हूण सांगपाक जाय. आमचे आज्याचे नांवां आसा अजून ते नाच, तांकां पयशेच मेळना, लोक शेत रोयता. सो म्हाका दिसता हे सेंट्रल गव्हर्मेंटाची स्कीम जी आसा ही तुमी आमचे गोंयचे स्टेटीक मॉडिफाय करून जे ऑक्युपंट कॉलमान आसा आनी जे डिक्लेरेशन दितले ते रोयता. कित्याक आज आमी पळयता, आतां राजेश बाबान आमचे सर्वे रिकॉर्डाचेर हाडले. सर्वे रिकॉर्डाचेर जेन्ना हाडटा, जेन्ना जाणटेले आशिल्ले तेन्ना जाणटेल्यांनी नांवां घालून सोडलीं, पूण आतां भुरगीं वा तेंची पणजी आसा पळय ती एकामेकाक झगडटा. 10 स्क्वेअर मिटर देखून म्हाका कमी तुका कमी म्हणजे आजून तेंच्या पणज्याच्या नांवार आसा. स्पीकर सर, सो म्हाका दिसता हें करपाक जेन्ना आमी फुडें सरता, हे सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन जी पीएम किसान जे हें आसा हेका तुवें म्हाका दिसता हें करूंक पडटलें. दुसरी गोश्ट जी आसा स्पीकर सर, की आमी शेतकारी निधी जी स्कीम आसा गव्हर्मेंटाची, आतां आमी पयर कॉलिंग अटेन्शन हाडलें आनी बाकीच्यो गोश्टी हाडल्यो आनी तितूंत भितर पॅडी कल्टिवेशनाक जेन्ना तुमी डॅमेज क्रॉप जाता ताका तुमी एक फिक्स्ड एमावंट दवरलो आसा. फिक्स्ड एमावंट म्हणल्यार कितलो, 40,000 रुपीज, आनी तेजेर कॅल्क्युलेशन करता पर एकर. ते पळोवपाक गेल्यार जायना. स्पीकर सर, तुजें एक्चुअल कॅल्क्युलेशन जेन्ना करपाक गेल्यार शेतकाऱ्यांक जे तेणें लॉस जाला ते मेळना, ते तुवें 1 लाख करूंक पडटलें आनी तेजेर मागीर कॅल्क्युलेशन करूंक पडटलें, नाजाल्यार ते एक्चुअल मेळना. स्पीकर सर, ताका लागून लोक हांव म्हणटा मॅडम म्हणटा बोबो मारता, म्हणटा हांव म्हणना बोवाळ मारता आनी तांकां सांगता की पावना म्हूण पयशे. सो तेजे खातीर हे सगळ्यो गोश्टी तुका करूंक पडटले. स्पीकर सर, की हो जो शेतकारी आधार निधी जो तुमी स्कीम काडल्या ते 40,000 वयल्यान 1 लाख रुपया तरी करूंक पडटले. आनी फुडें आमकां मागीर शेतकाऱ्यांक जेन्ना अशें हें जाता तेन्ना तांकां हो मातसो तरी रिलीफ मेळटलो, हेजेर तुमी लक्ष घालूंक पडटलें. स्पीकर सर, हांव पॉयंटीड सांगता. स्पीकर सर, कित्याक पात्रांव म्हणून तुका पॉयंटीन सांगूंक पडटा ते मातशें तुमी नोट करून घेवचें. स्पीकर सर, स्पीकर सर, आज एग्रीकल्चरा वयल्यान जशें हांवें सांगलां की एक स्कीम आसा, पावर ट्रेलराक तुमी 2,20,000 रुपया पासून दिता.
2,20,000 आता सीएमान सांगले की हेजे तुका 1,00,000 मेवता कोणाचे ते कितें म्हणटा तेका आमचे कृषी कार्डाचेर कृषी कार्डार 1,00,000 मेवता. स्पीकर सर 2,20,000 जेन्ना तुमी सांगता कॉस्ट आहा तुमी फक्त ताका 80,000 सबसिडी दिता. हांव रिक्वेस्ट करता मोदी सीएमान केल्लें आमी पर्रीकर साहेबान केल्लें वा तेणें म्हाका केल्लें म्हाका लक्षात ना की एट सोर्स म्हळ्यार कितें जो सप्लाय करता ताका डायरेक्ट गव्हर्मेंट सबसिडी दिवपाची. गव्हर्मेंटान ताका डायरेक्ट दिवपाची. आमकां जे सबसिडी सोडून जे आमकां पयशे भरूंक पडटा ते पयशे आमी भरता. आतां आमकां पळय ते सगळे पयशे भरूंक पडटा मागीर ते फाटल्यान सरकारा फाटल्यान नाचूंक पडटा आनी कितले फायली मुवमेंट जातकीर मागीर कितले पयशे पूण हे पयशे लोक भिता घेवपाक स्पीकर सर तुमची स्किमी. सो म्हजें आसा एट सोर्स म्हटल्यार कितें जे कंपनी कडेन तूं बेल मारनाका मातशें 1-2 मिनटां इम्पॉर्टंट इशू. सो हे म्हजें सांगपाचें कितें आसा स्पीकर सर ताका एट सोर्स केलो जाल्यार हो विशय सोंपतलो आनी जे कोण पावर टिलर घेता आनी कसली मिशिनरी घेता ते डायरेक्ट तुमी कंपनीक सबसिडी पार्ट दिया आनी जो सबसिडी पार्ट ना तो आमचे कडेन म्हणजे लोकां कडेन घेवन तुमी ताका मिशीन दिवपाचें मातशें लक्षांत घालचें. स्पीकर सर एग्रीकल्चर सोंपलें. आतां हँडीक्राफ्ट टेक्सटायल एंड कॉयराचेर उलयता तेन्ना आतांच आमचे तुजे टिका केली आमच्या कलिगान मॉविन बाबान की तुमचे कडेन तेजे कडेन एक स्कीम दिल्ली ती तुमी इम्प्लिमेंटूच करूं ना म्हण. आतां तो परतो घेवंक सोदता म्हणून सांगला. आतां तुमी आशिल्ले हावजान म्हाका खबर ना विचार स्पिकराक विचार स्कीम जी दिल्ली ती तुमी इम्प्लिमेंटूच करूंक ना आनी ती परतून घेवंक सोदता म्हण. ताका विचार कितें तें हांव सांगलें मागीर हांवें सांगलें म्हणटलें चाडी सांगलें म्हणटलें सो तूं विचार ते कडेन. पूण म्हजें सांगपाचें कितें आसा स्पीकर सर तशेंच म्हजी गती जाल्या. हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट डायरेक्टर बरी आसा नो प्रॉब्लम पूण म्हाजे मतदारसंघात शेळ्ळे थंय एक हँडीक्राफ्ट टेक्सटायल कॉयर एक हें आशिल्लें भुरग्यांक शिकोवपाक ते आज स्पीकर सर आमी टेंडर करून तो कॉन्ट्रॅक्टर कोविडा खातीर गेलो अजूनय ती फायल पास जायना. हांव नको हांव विचारलें डायरेक्टरा तुमकडे विचारलें डायरेक्टर म्हणटा गेल्या फायनान्साक PWD म्हणलें आनी कितें म्हणटा हें चालू आहा. अर्दी कुटी बिल्डींग आतां ती भूत बंगलो जावपाक येयला. ते रातचे भुरगे वचोन न्हिदता मस्ती करता लोक म्हाका हें करता स्पीकर ती मातशें बेगीनूय कंप्लीट करून जे टेक्सटायल हँडीक्राफ्ट थंय आशिल्ले तेजे बरें करचें अशें विनंती करता. मातशें लक्ष घालचें स्पीकर सर. लास्ट उलयता सिवील सप्लायचेर म्हाका दिसता हांव परतून ऑनरेबल मिनिस्टरा कडेन फॉलोअप करता. आमची लोकांचे त्रुटी आसा. आतां तुमी ऑनलायन केला 1 नेशन 1 रेशन कार्ड म्हणजे रेशन कार्डा भितर जर खंयचे देशा भितर कोणूय आसा ते दाखयले रेजिस्टर केले जाल्यार तांकां मेळटा. बरी गोश्ट केल्या सेंट्रल गव्हर्मेंटान तुमी केल्या. पूण हितून भितर आतां जे ऑनलायन तुमी कॅन्सलेशन करून सोडली कितली जाणांची रेशन कार्डां म्हाका दिसता हेजेर तुवें लक्ष घालपाक. तूं तसो न्ही तुवें शेतकाऱ्या खातीर कितलेच बरें काम केलें टेंडन्सी खातीर खूब बरें केलें पूण तूं आतां लोक तुका गाडी मारता स्पीकर सर तुवें बरें करूं ना म्हणटा काम. ते मातशें पळय तुज्या डायरेक्टर कडेन बसून कर नाजाल्यार म्हाका बसय. आतां सगळ्या उजी सांगपाक बरें दिसना कित्याक आज पयलीं स्पीकर सर हांव लग्न जालें म्हजी बायल लग्न बायलेचें रेशन कार्ड जर कॅन्सल करून हांगा हाडपाक जाय तें जायनाच. 2-2 वर्सां ताका बायलेक तुवें पयस केल्या म्हाज्या ना पयस केल्या तुवें. हांव दाखयता केसीस तुका कितल्योच केसी दाखयता की तेजें नांवूच तूं घालपाक शकना म्हज्या रेशन कार्डार स्पीकर सर. हांव नको कितें चल्लां तुजें. दुसरी जर म्हाजें कॅन्सलेशन जर आसा हांवें जर करून घेतलें जाल्यार तेजो जो म्हाका जर फॅमिली जी आसा डिफायन केल्ली आहा फॅमिली म्हणल्यार आवय बापूय आनी एक भुरगें. आतां तितून भितर आवय बापूय जातकीर भुरगीं लग्न जालीं आनी तेंची भुरगीं जालीं ती सेपरेट करपाक जाय तें तूं करूंक दिना स्पीकर सर. सो म्हाका दिसता ह्यो सगळ्यो गोश्टी तुवें म्हाका लक्ष घालपाक जाय. आनी तूं लोकांचो मनीस अशें लोक तुमी सांगता न्ही लोक सांगता. आतां रवी बाब जो आसा हो आमचो मनीस म्हणटा पूण आतां तो लक्ष घालना म्हणटा. सो मातशें तें लक्ष घाल आनी लोकांचे जे प्रॉब्लम आसा सॉल्व कर. तुज्या मतदारसंघात प्रॉब्लम नासता गणेशाच्या मतदारसंघात स्पीकर साहेबाचे प्रॉब्लम नासता म्हाका. सो म्हाका हांव वचून पळयता कितें तें आमी एक्चुली सायडीन आहा पूण कित्याक तें करना खबर ना. लास्ट एकूच पॉयंट सांगता की सिवील सप्लायच्या डिपार्टमेंटान आमच्या मतदारसंघात तुवें घेतलें जो कोणाक दिल्लो गोडावन तो पडपाचो आहा तो घेतलो पूण अजुनूय ते रिपेर चालू करूं ना. तो फाल्यां जर पडलो न्ही तुजेरच येतलें. ह्या दिसांनी वाडत चड पडटा. सो मातशें तुमी येवन एक लक्ष घालचें अशें विनंती करता आनी तें बेगीन करून घेवचें. आनी इतलें सांगून परतून एकदां तुमी लोकांचे मनीस पात्रांव ते मातशें लोकां खातीर हे जे रेशन म्हणटा पळय हें मातशें म्हत्वाचें तें मातशें करचें अशें विनंती करता. आनी स्पीकर सर थँक्यू.